आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। डिजिटल अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्याचे काम लवकरच सुरू होत आहे। या उपक्रमातून लहानग्यांना आधुनिक शिक्षण, डिजिटल साधने व अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत। या महत्त्वाच्या कार्यासाठी सर्व दानदात्यांनी व नागरिक बांधवांनी स्वेच्छेने देणगी देऊन सढळ हाताने सहकार्य करावे ही नम्र विनंती। देणगीसाठी गुगल पे क्रमांक 9518 99 91 07। चला चिमुकल्यांची एक अंगणवाडी डिजिटल करण्यासाठी एकत्र येऊया। आणि काय सांगितलं म्हणे तर मुख्यमंत्र्यांची सही शेवटला असते। अरे तुझा मुख्यमंत्री माझ्यासारखे 200 बेटे आहेत म्हणून मुख्यमंत्री आहे तुझा। आणि एकदा जाऊन विचार तुझ्या मुख्यमंत्र्याला कोण आहे तुझा बाबा, त्याचं उत्तर तुझा मुख्यमंत्री। एवढं सोपं नाही राजकारण, एवढं म्हणते तेवढं सोपं नसतं। आज 242 आम्ही आज फिरतोय तिथं अवती पोती आणि तुझं कुठला पण नेता तुझ्या जवळ घेऊन जाऊ तिथे आणि सुहास बाबर जाऊ दे। नाही मला आपली असून तुला बाहेर बसवलं तर तुझ्या नेत्याला तुझा काय संबंधच नाही करतात असते ते काय बरोबरीच असल्यामुळे शक्य असते। पण आम्ही आमची संस्कार आणि संस्कृती सोडली नाही। तुम्ही इथं आमदार आहे, आम्हाला तुम्हाला आदराने बोलायचे हे आमच्या आई वडिलांनी दिलेले संस्कार आहे, ते संस्कार आम्ही जपतोय। तुम्ही एकेरी बोलताय, एकेरी भाषेत सांगताय तुझा मुख्यमंत्री आमच्या मुळे। आता हे पण लोकप्रतिनिधी आहेत। भारतीय जनता पार्टीचे जवळजवळ 147च्या आसपास आमदारांचा पाठिंबा आहे। तसं म्हणलं तर भारतीय जनता पार्टीला ह्यांच्या कोणाची गरज आहे असं नाही, परंतु एकदा जर मित्र पक्ष म्हणून, एकदा जर महायुती म्हणून जर सत्ता आपण मिळवली असेल तर त्या सत्तेमध्ये बरोबर राहणं, एकमेकाचा आदर करणं, एकमेकाचा मान सन्मान ठेवणं हे संस्कार असतात। आणि दुर्दैवानं ते संस्कार तुमच्यात नाही आहे। तुम्ही आमच्या भारतीय जनता पार्टी चालवत असं तुम्ही म्हणता, आणि मग भारतीय जनता पार्टी जर तुम्ही चालवत असता तर ही निवडणूक आता उभाच राहिली नसती। तुम्हाला पळापळ करायचंच काम नव्हतं आणि मग तुम्हाला अडवायसाठी जिरवायसाठी हे राजकारण उभाच करायचं काम नव्हतं। त्यामुळे या निमित्तानं सर्वसामान्य कार्यकर्ते तुम्ही येत आहे, जनता येत आहे, सगळेजण ऐकतात। मी तुम्हाला ठामपणे सांगतो, आजपर्यंत जर कधी ह्याच्या आधी ते गृहीत धरत असते आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना किंवा जर जनतेला ते गृहीत धरत असतील तर या निवडणुकीच्या निमित्ताने जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। भाजप सुद्धा आम्ही चालवतो, इथे सगळे पक्ष माझ्या खिशात आहे। मला वाटतं अतिशय चुकीचं स्टेटमेंट त्यांचं आहे। त्यापेक्षाही गंभीर मुख्यमंत्र्यांवरती एकेरी भाषेमध्ये बोलतायत। अजून त्यांचं खरं राजकारणाच्या वयाची म्हणजे सुरुवात आहे। आता असं झालेलं आहे, वर्षभर 1.5 वर्षापूर्वी ते निवडून आलेले आहेत आणि त्यांनी तोलून मापून बोललं पाहिजे मला असं वाटतं। म्हणजे त्यांचे आता काय बोलावं मी, ते लहान आहेत, नवीन आहेत, पण मला वाटतं की त्यांनी थोडं राजकारण समजून घ्यावं। बाबर साहेब आमच्या समोर होते पण ते कधीच त्यांचा असं तोल आजपर्यंत गेला आणि मी इतक्या वर्षांना बघितलेलं आहे आणि ते अशा पद्धतीने बोलतायत। मला वाटतं शिंदे साहेबांनी त्यांना समज देण्याची गरज आहे, सहज आहे, नाही तर मग सुरुवातीला शेवट होईल। तुम्ही असं समजा का सगळे आमच्या खिशात आहे, भाजपाला तुम्ही काय खिशात घेता, भाजपाला तुम्ही काय चालवतात। मला वाटतं थोडं तोलून मापून बोललं पाहिजे, फार हवेत राहता कामा नये। पहिली टर्म आहे आपली, नाही तर मग ती शेवटची ठरता कामा नये। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।